भाजपाने सुबोध पाटील यांना उमेदवारी नाकारली। अपक्ष उमेदवार रिक्षाच्या चिन्हावर विटाभट्टी सभेत आमदार व भाजप उमेदवारावर घणघणीत केली टीका। सुबोध पाटील यांनी जाहीर कॉर्नर सभा विटाभट्टी देवपूर येथे आयोजित करण्यात आली होती। धुळे शहराचे आमदार व भाजपाचे उमेदवार दारूवाले यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करून घणघाती टीका केली। या सभेला महिला व पुरुष मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिक्षा या चिन्हाला 15 तारखेला शिक्का मारा असे आवाहन सुबोध पाटील यांनी केले आहे। आपली कार्यकर्ता जनमानसाच्या हीच ओळख एखाद्या जनप्रतिनिधीमध्ये असावी। विशेषतः तरुण मित्रांनी जो काही पाठिंबा दर्शवला त्याच आधारावर त्यांनी अपक्ष उमेदवारी करायचा निश्चय केला। आपला नगरसेवक कोणी नेता पुढारी नसावा, आपला नगरसेवक एक कार्यकर्ता पाहिजे। मित्रांनो, आपले बहुमोल मत देताना जर तुम्ही चूक केली तर त्या चुकीचा पछतावा तुम्हाला फार महाग पडेल। त्याशिवाय गत्यंतर नाही। त्याला एक समर्पक वाक्य वापरते की अधर्म को जो मूक बनकर मत विहारे जाते, भीष्म हो या द्रोण हो या कर्ण हो सब मारे जाते हैं। अधर्म होत असताना जर आपण धर्म सत्याला जागलो नाही तर आपलेही तेच होणार जे भीष्म द्रोण आणि कर्णाचे झाले। म्हणून कोणत्याही अभिशाला बळी पडू नका। आपले मत आपल्या कार्यकर्त्याला द्या, ज्याच्याकडे आपण हक्काने काम मांडू शकतो। आपल्याला मी आवाहन करते की रिक्षा या चिन्ह समोरील बटन दाबून भरभरून मध्ये दे निवडून आणा असे आपल्या साक्षीने वचन देते। लक्षात असू द्या, रिक्षा रिक्षा रिक्षा। धन्यवाद। ज्या पक्षाची 2013-14 पासून जी सेवा करण्याचं काम केलं त्या भारतीय जनता पार्टीचं 2013 ची निवडणूक लढवली, फक्त 100 मतांनी ज्यांच्या पत्नीचा पराभव झाला पिंटू दादांची, फक्त किती 100 मतांनी। दुसरी निवडणूक लढवली, फक्त 200 मतांनी पिंटू भाऊंचा स्वतःचा पराभव झाला। आता मला सांगा, ज्या व्यक्तीचा एक नाही 2 वेळेला पराभव झालेला आहे, ज्या मन झालं या भारतीय जनता पार्टीची सेवा केलेली आहे, घरावरती तुळशी पत्र ठेवून ज्या माणसाला या भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला, घराघरामध्ये कमळ पोचवण्याचं काम ज्या माणसाने केलं, आता त्याची निवडणुकीमध्ये जिंकून येण्याची शाश्वती असताना त्याच्याकडून 1-1 कोटी रुपयाची तुम्ही मागणी करता, मग यालाच म्हणावं का तुमचा कमळाबाईचा पक्ष? म्हणजे ही निवडणूक सर्वसामान्यांनी लढवू नये का? आता मित्रांनो, जर भाऊचा पराभव झाला, याच्या पुढे सर्वसामान्य चुनाभट्टीतून कोणीही गरीबाचा पोर उमेदवारीसाठी हिम्मत करणार नाही। महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये या धुळे शहरामध्ये राहता आणि जर तुम्हाला हक्काचं घर आणि त्याचा उतारा मिळत नसेल, मग काय तुम्ही पाकिस्तान मधून आला आहात का? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे। पण मी सुबोध पाटील पिंटू भाऊ तुम्हाला आश्वासन देतो, शिक्का मारायला तुमचा फोन आला भाऊ, शिक्का मारून अटेस्टला डिक्कीला शिक्का नसेल मला कुठे मारू शिक्का। मी निवडून आल्यानंतर या प्रभागातील जे समस्या आहे प्रमुख सांगतो तुम्हाला की आपण जे धर्मयुद्ध आणि त्यांना एक मताने निवडून दिलं, आपण सर्वांनी मतदान केलं ना, पण त्या माणसाने या परिसरामध्ये अन्याय केला। या व्यक्तीचे 2 तुकडे करून टाकले, बाकी तिकडे बाकी इकडे काय नाही केलं, आपलं अन्याय केलं ना। आपल्या व्यक्तीला तोडलं, 2 नंबरला निवडून दिलं, बाकी 4 नंबरला निवडून दिलं। और तो माझा मित्र आहे, हे मुंबईला गरीबाचा पोरगा आहे, थोडी बी त्याला आली त्याला तिकीट दिलं आणि त्याचं तिकीट हिसकावून घेतलं, त्याच्या आत्म्याला किती वाईट वाटत असेल। मी तर 10 वर्ष काम केलं भाजपचं, मला तिकीट नाही दिलं, तुम्ही लढतोय
घाबरणार नाही, कारण मला भरपूर सांगता आला की तू निवडणूक लढू नको, तू माघारी घे, तू एवढे पैसे घे. त्याला एकच सांगितलं, भक्तीवरला आहे काय घाबरणारं काम नाही, आम्हाला कोणी घाबरतच नाही. धुळ्यामध्ये जेवढे पण उमेदवार होते भाजपचे सगळे बसून गेले, फक्त सोबत पाणी बसला. तुमच्या सरकारला आशीर्वादाने माझी तुमच्या सरकारला तुमच्या आशीर्वादाने आता आमच्या तुमचा आशीर्वाद आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवले तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही साडेच आणि भोया घराला मी भाषण दिलं इथं फक्त 14-15 लाख रुपये जी फी आहे ती भरायची. पुण्यात लोक रिटायर टीसीटी झाले असतील पण त्यांनी 14-15 लाख रुपये सुद्धा भरले नाही. 1 वर्ष झाला आणि आग्रहाने रिटायर काय झालं एक काम नाही, एक काम फक्त मुसलमान दुसरं काय खासदार साहेबांना कोणी पाहिलंय हे सर्वांना माहिती. डॉक्टर बाबरांना त्याच्या मुलाचं काम नाही, राजूबाबूला कोणी पाहिलंय हे सर्वांना माहिती आहे. आणि परीक्षांना कोणी निवडून आणलंय हे तुम्हाला माहिती, सर्वांना माहिती कोणी. आणि मला त्याचा प्रॉब्लेम नाही आपल्याला कशाला त्याच्यात हिंदू मुसलमान करतो आपण. इथं हिंदू मुसलमान किती वर्षापासून वापरेल काय भेट आहे का आपल्यामध्ये नाही. मग या परिसरात 2 टप्प्यात तोडलं त्यांनी, इकडं थोडं हिंदू आणि बाकीचे हिंदू मुसलमान तिकडे करून दिले, जेणेकरून या भक्तीवर वाद होतील हिंदू मुसलमान आणि इकडचे बी सर्व मला झाले होते. फक्त जगण्यावरचे हिंदू मुसलमान त्या व्यतिरिक्त काही काम नाही. धर्म आणि प्राधान्य काय कुठल्याही तरुणा घेणार कुठल्याही तरुणाला तरी धर्मयुद्ध म्हणतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की यावेळेस तुम्ही माझ्या पाठीशी राहते. माझी शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीत जर माझं नुकसान झालं तर मी कायमचं माझं राजकीय भविष्य पुढे असेल. म्हणतो मेरे पास 2 दौलत है, गाडी आहे, घोडी आहे, तेरे पास काय आहे तर तो म्हणतो मेरे पास माय आहे. तसं मी म्हणतो माझ्या बरोबर मित्र भक्ती आहे, हे माझ्या मावल्या आहे, मला लोकांचा आशीर्वाद आहे. तुमच्या आशीर्वादाने मी पर्यंत पोहोचलो. मी स्वप्नात सुद्धा विचार केला होता की मी 2 इलेक्शन लढू शकतो. माझी निशाणी रिक्षा आहे, 9 क्रमांक गटात मी लढतोय. तुम्हाला 4 मतं द्यायचे, एक अ मध्ये, एक ब मध्ये, एक क मध्ये आणि एक ब मध्ये. ब मध्ये जिथे रिक्षा दिसेल त्या रिक्षाचं बटन दाबल्यानंतरच पुढच्या तुमच्यातील 3 मतं कोणाचे 4 मत हे मतं तुम्हाला मिळतील, मला मिळतील आणि सर्व मतं होतील. ह्या भागातून कोण कुठे गेला राहिला हे सगळं मला माहिती. तुमच्या नावानिशी मुलांच्या नावानिशी मी सर्वांना ओळखतो. तुमचा आशीर्वाद हाच मला विजयी ठरवलं. असं समजा सुंदर भाऊ एक मत तुम्हाला आम्ही आमचा भाऊ समजून आमचा पोरगा समजून एक मत तुम्हाला देऊ. मी निवडलो तरी मी सांगेल मी विठा भक्तीचाच आहे, विठा भक्तीचाच आहे. मित्रांकडे निवडलं मी निवडलं कामं मीच करणार आहे. तुम्हाला इतरांपेक्षा हक्काचा उमेदवार मीच राहणार आहे हे मी तुम्हाला सांगतो.